मालेगावच्या डोंगराळे भागातील 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार करणाऱ्या आरोपी विरुद्ध संतापलेला हा जनसमुदाय। या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडून नंतर तिच्या डोक्यामध्ये दगड घालून निर्दयपणे तिची हत्या केली। याच राक्षसी वृत्तीच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, त्याचा एन्काउंटर करा आणि पीडितेला तिच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी सगळ्या स्तरावरून होते। 16 सप्टेंबरला अंगणात खेळण्यासाठी गेलेल्या या 3 वर्षीय मुलीला विजय खैरनार या 24 वर्षाच्या आरोपीनं चॉकलेटचं आमिष दाखवत तिला उचलून नेलं, तिच्यावरती अत्याचार केला आणि तिची निर्दयीपणे हत्या केली। तिचा मृतदेह कोणाला ओळखता सुद्धा येणार नाही अशा पद्धतीनं ठेचून काढला आणि तो मृतदेह गावातल्या मोबाईल टॉवर जवळ फेकून दिला। हा धक्कादायक प्रकार मालेगाव पासून 30 किलोमीटर अंतरावरच्या डोंगराळे गावात झाला। महत्त्वाचं म्हणजे जेव्हा अख्खं गाव या चिमुकलीचा शोध घेत होतं तेव्हा तो नराधम सुद्धा दिखावा करत जसं काही झालंच नाही अशा पद्धतीनं त्या मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता, कारण तो त्या मुलीच्या घराशेजारीच काही अंतरावरती राहायचा। असं समजतंय की विजय आणि चिमुकलीच्या वडिलांचं महिनाभरापूर्वीच भांडण झालं होतं आणि याच भांडणाचा राग त्या विजयच्या डोक्यामध्ये होता। याच रागातून त्याने रविवारी जेव्हा चिमुकली अंगणामध्ये खेळताना दिसली तेव्हा बापावरच्या रागाची शिकार त्या मुलीला बनवलं। पण त्या मुलीला मोबाईल टॉवरकडे घेऊन जाताना एका महिलेनं बघितलं होतं आणि याच मुद्द्यावरून त्या भामट्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी त्यानं आपल्या दुष्कृत्याची कबुली दिली। या प्रकरणानं संतापाची लाट उसळलीये। त्याला फाशी द्या किंवा जनतेच्या हातामध्ये द्या, त्याचा निकाल आम्ही लावतो अशी मागणी आंदोलक करतायत। यातच आरोपी विजय खैरनारला मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार होतं, पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली। त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला न्यायालयामध्ये हजर करावं लागलं। कोर्टाने त्याला सुरुवातीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। यातच जरांगे पाटलांनी देखील या पीडित कुटुंबाची भेट घेतली। यावेळी पीडित मुलीचे वडील जरांगेंच्या समोर अक्षरशः हतबल होऊन ढसाढसा रडत होते। तेव्हा सुट्टी झाली त्या दिवशी तोंड पाहिलं। दरम्यान यातच पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील मालेगावात चिमुकलीवरती अत्याचार आणि हत्या प्रकरणी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मालेगावकरांनी आज कडकडीत बंद पाळला होता। फक्त मालेगावच नाही तर आसपासच्या बऱ्याच गावकऱ्यांनी किंवा आंदोलकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता। पण कुणकुण लागली की आरोपी विजयला कोर्टामध्ये आणणार आहे। यानंतर लगेच मालेगाव कोर्टाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांची मोठी गर्दी झाली। अनेकांनी कोर्टाच्या बाहेर रास्ता रोको केला। आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी होऊ लागली। या दरम्यान आंदोलन आक्रमक झाले आणि गेट तोडून थेट कोर्टाच्या आत शिरले। आरोपीला फाशी द्या, त्याचा एन्काउंटर करा, नाहीतर आमच्या हातामध्ये द्या असा आक्रोश आंदोलकांनी यावेळी केला।
पोलीस आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते, पण परिस्थिती पोलिसांच्या आटोक्यात काही येत नव्हती। तोपर्यंत आंदोलकांच्या संतापाचा कडेलोट झाला होता। या आंदोलनात महिलांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता। काही आंदोलकांनी तिथे तोडफोड करायला सुरुवात केली, कोणी कोर्टाच्या आत शिरलं, कोणी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होतं। यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाताना पाहून आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला। सध्या मालेगावामध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तिथली परिस्थिती सध्या नाजूक आहे, परंतु दरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी आता मान्य करण्यात आली आहे। त्यामुळे न्याय व्यवस्था या प्रकरणात चिमुकलीला कशा पद्धतीने न्याय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।